नमस्कार. मी व्ही.आर. पाटील. आपल्या ॲग्रीस क्रॉप केअर चॅनलमध्ये सर्व द्राक्ष बागायतदारांचं, शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, 8-10 दिवसापूर्वी सांगली किंवा या सर्व भागामध्ये सर्वदूर पाऊस होता. जे भागातील प्लॉट हे फ्लॉवरिंगमध्ये होते आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 30-40% तरी नुकसान झालेलं आहे. फ्लॉवरिंगमधली जी गळकूज आहे आणि याची बरीचशी विविध कारणं आहेत. ही मी सगळी यावरच्या तिथं लिंक दिलेली आहे. या लिंकमध्ये तुम्ही बघू शकता. यात बरीचशी कारणं आहेत आणि मी त्यावेळेलाही सांगितलं होतं, केमिकल हा पर्याय नाही, लक्षात घ्या. केमिकल हा एक तात्पुरता पर्याय आहे. झाडाचं एक आतून ज्यावेळेला पोषण होतं त्यावेळेला आपण अशा न्यूट्रिशनल ज्या गोष्टी आहेत किंवा पोषण व्यवस्थापनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आणि ज्याच्यामुळे येणाऱ्या उद्भवणाऱ्या या समस्या आहेत, या समस्येवर आपण मात करू शकतो. ठीक आहे, गळकुजीची समस्या असतील किंवा ह्या समस्या असतील याच्यावरती आपण चर्चा जसा येतील तशा आपण आणखी त्याच्यामध्ये डीपमध्ये किंवा आणखी खोलामध्ये जाऊन आपण त्याच्याविषयी चर्चा करणार आहे. आजचा जो विषय आहे ऍज अ बायोलॉजिकल जे पेस्टिसाइड्स आहे आणि या बायोलॉजिकल पेस्टिसाइडचे मोड ऑफ ऍक्शन किंवा यांची कार्य करण्याची पद्धत कशी असते आणि ही कीटकनाशकं, बुरशीनाशकं कशा पद्धतीनं काम करतात याच्यावरती आपण 1 by 1 प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडा रिव्ह्यू बघणार आहे. बायोलॉजिकल बुरशीनाशकं, कीटकनाशकं ही आहेत. ही कोणकोणती आहेत तर प्रामुख्याने यामध्ये कोणकोणते होतात तर बॅसिलस सबटिलिस आहे, बुरशीनाशक म्हणून काम करतो. याच्याशिवाय स्युडोमोनास फ्लोरोसन्स आहे जो बुरशीनाशक म्हणून काम करतो. ट्रायकोडर्मा आहे, ट्रायकोडर्मा विरिडी, तो देखील याच्या कॅटेगरीमध्ये बुरशीनाशक म्हणून काम करतो. खूप काही थंडी असेल आणि ज्यावेळेला हे तिन्ही बॅक्टेरिया इनॅक्टिव्ह किंवा डॉर्मंट स्टेजला जातात, बॅसिलस, ट्रायको, शिडो ही इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये जातात, त्यावेळेला बॅसिलोमायसिस वापरला जातो. बॅसिलोमायसिस हा देखील एक बुरशीनाशक म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतो. हेच काही बुरशीनाशक आहेत आणि याच्याबरोबर जर आपण कीटकनाशकं जर बघितली, जे मायक्रोबियल कीटकनाशकं किंवा मायक्रोबियल इन्सेक्टिसाइड्स म्हणतात, याच्यामध्ये मग व्हर्टिसिलियम येतो, मेटारायझम येतो, बिवेरिया येतो, हे काही कीटकनाशकं आपण वापरतो. याच्याशिवाय बरे किंवा जसे काही जलचर प्राणी आहेत, त्या जलचर प्राण्यांच्या सालीपासून तयार केलं जाणारं किटोसान हे सुद्धा बायोलॉजिकल बुरशीनाशक म्हणून चांगल्या पद्धतीनं इफेक्टिव्हली काम करतं. आणि हे कसं काम करतं हे आजच्या आपण या भागामध्ये बघणार आहोत. बायोलॉजिकल बॅसिलस सबटिलिस आहे. त्या बॅसिलसच्या असंख्य साऱ्या स्पेसिस आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात इफेक्टिव्हली जो सेफ आहे, जो सुरक्षित आहे, बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजे जो चांगल्या पद्धतीनं काम करतो, जो एन्व्हायरमेंटली सेफ आहे, मनुष्याच्या दृष्टीनं, सजीवांच्या दृष्टीनं सेफ आहे, वनस्पतींच्या दृष्टीनं सेफ आहे आणि जो विविध रोगांचं काय करतो, समूळ उच्चाटन करण्यासाठी मदत करतो, असा बॅसिलस सबटिलिस. बॅसिलस सबटिलिस हा एक बॅक्टेरिया आहे. बॅसिलस सबटिलिस कुठं वापरला जातो तर हा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. हा केमिकल इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो, फार्मास्युटिकल म्हणजे मेडिसिन इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये सुद्धा बॅसिलस वापरला जातो, बॅसिलस सबटिलिस. त्याच्यानंतर अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये वापरला जातो, डाईज, कलर वगैरे या सगळ्या सेक्टरमध्ये वापरला जातो. म्हणजे असंख्य सेक्टरमध्ये बॅसिलस सबटिलिस हा वापरला जातो. आता याच्यामध्ये सर्वसाधारण काय आहे तर बॅसिलस सबटिलिस हा ऍडव्हर्स कंडिशन म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तो आपली संख्या किंवा जे गुणोत्तर आहे किंवा जे प्रपोर्शन आहे ते टिकून ठेवण्याचं काम करतो. याच्याशिवाय बॅसिलस सबटिलिस काय करतो तर अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज किंवा पेप्टाइड्स तयार करतो. आता अँटी मायक्रोबियल पेप्टाइड्स म्हणजे काय, त्याला AMP असं म्हटलं जातं. म्हणजे तो ज्यावेळेला रोग मारतो म्हणजे बघा, बॅसिलसची मोड ऑफ ऍक्शन सिंपल आहे. लोकांना काही आपल्याला वाटत असेल की तर हा सजीव आहे, हा रोगाला, किडीला किंवा जो रोग आहे त्या रोगाला खात असेल, असं नाहीये मित्रांनो. बॅसिलस सबटिलिस आपल्या त्वचेतून एक वेगवेगळ्या पद्धतीचे केमिकल सिक्रेशन करत असतो किंवा सोडत असतो आणि याला अँटी मायक्रोबियल पेप्टाइड्स असं म्हणतात. आता अँटी मायक्रोबियल पेप्टाइड्स म्हणजे हे केमिकल्स आहेत आणि हे केमिकल्स वेगवेगळ्या रोगांना हे काय करतात, नियंत्रण करायचं काम करतात. आता रोग कोणकोणते तर बॅसिलस सबटिलिस हा जवळजवळ 27 प्रकारच्या रोगांच्या काम करतो. याच्यामध्ये डावणी आहे, भुरी आहे, करपा आहे, ब्लाइट सारखा रोग आहे म्हणजे पानावर पडणारे चकटे, फळावरती पडणारे चकटे, त्याच्यानंतर बंच नेक्रोसिस, त्याच्यानंतर गळ, कूज त्याच्यावरती असेल किंवा खालून लागणारा रॉट वगैरे असतो म्हणजे खालचा मुळाचा वगैरे कुजवा असतो, फळामधला कुजवा असतो, या सगळ्यावरती बॅसिलस सबटिलिस चांगलं काम करतो. आणि एक संशोधनाअंती असं लक्षात येतं की हा ब्रॉड स्पेक्ट्रम आहे म्हणजे बऱ्याच साऱ्या रोगांच्या वरती हा काय करतो, नियंत्रण मिळवायचं काम करतो. याच्यामध्ये जे केमिकल्स टाकतो तो स्वतःच्या त्वचेतून त्याचे 2 भाग पडतात, एक व्होलेटाईल आणि एक नॉन व्होलेटाईल. ज्या वेळेला तो केमिकल टाकत असतो आणि त्या केमिकलच्या संपर्कात ज्या वेळेला एखादा रोगाचा स्पोर येतो किंवा रोगाचा जीवाणू येतो
लक्षात घ्या. तो काय होतो नंतर त्याच्यामध्ये पेशीच्या जे रोग असतो त्या रोगाची जी पेशीभित्तिक असते ती एकतर विरघळते किंवा तिला पोर्स पडतात, तिला छिद्रे पडतात. अशा पद्धतीची एक ठराविक मोड ऑफ मेकॅनिझम होतं आणि हा रोग आपल्याला उच्चाटन झालेला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीचं व्होलॅटाईल आणि नॉन व्होलॅटाईल दोन पद्धतीची केमिकल्स काय करतो बॅसिलस आपल्या शरीरातून टाकतो. दुसरं आहे ते हायड्रोसायक्लिक नायट्रोजनस कंपाऊंड, ते आपल्या शरीरातून तो बाहेर टाकत असतो बॅसिलस सबटिलिस. त्याच्यानंतर फिनॅल पायरॉल म्हणून आहे, ते केमिकल्स आपल्या त्वचेतून बाहेर टाकत असतो. काही सायक्लिक लिपोपेप्टाइड्स आहेत. त्याच्यानंतर लिपोपेप्टाइड्स आता जसं सांगितलं याच्यामध्ये बरेच सारे वेगवेगळे लिपोपेप्टाइड्स आहेत, जसं इटुरिन आहे, बॅसिलोमायसिन आहे. सर्फॅक्टिन नावाचं एक केमिकल आहे, ते सुद्धा बॅसिलस सबटिलिस आपल्या तयार करतो. त्याच्यानंतर झ्युटरमायसिन नावाचं एक केमिकल आहे. झ्युटरमायसिन हे जे केमिकल आहे हे केमिकल आपल्या शरीरातून बॅसिलस सबटिलिस बाहेर टाकत असतो. हे इटुरिन असेल, सर्फॅक्टिन असेल, हे झ्युटरमायसिन असेल, हे सगळे जे केमिकल्स आहेत किंवा हे सगळे जे सायक्लिक लिपोपेप्टाइड्स आहेत, पेप्टाइड्स आहेत, त्याच्यानंतर अमायलो पॉलिलिपिड्स आहेत, हे सगळे जे केमिकल्स बॅसिलस सबटिलिस आपल्या त्वचेतून टाकतो, ह्या सगळ्या केमिकल्सच्या एक पद्धतीचे रिॲक्शन्स होते आणि हे काय करतात, जो रोग असतो, ज्या रोगाचा जो स्पोर असतो, मग तो डाउनीचा असेल, भुरीचा असेल, करप्याचा असेल, कुठलाही जो स्पोर असेल, तो स्पोर काय करतो की भित्तिका जाळण्याचं काम करतात. त्या पेशीभित्तिकेला पोर निर्मिती, पोर म्हणजे छिद्रे तयार करतात. त्याच्यातून त्या रोगाच्या सायटोप्लाझम मध्ये ते आतमध्ये जातात आणि अशा पद्धतीनं त्या रोगावरती नियंत्रण मिळवायचं काम केलं जातं. हे झाले नॉन व्होलॅटाईल केमिकल. अशा पद्धतीचे जर व्होलॅटाईल केमिकल म्हणजे हायड्रोजन सायनामाइड जी HCN सगळ्यांना माहिती आहे, हे एक सायनामाइड आहे, हे विष आहे, लक्षात घ्या. हे हायड्रोजन सायनामाइड बॅसिलस सबटिलिस तयार करतो. त्याची मात्रा कमी असते त्यामुळे इट इज ह्युमन बिईंग, माणसासाठी किंवा वातावरणाच्या दृष्टीनं ते सेफ आहे. पण रोगासाठी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं. याच्याशिवाय काही अल्डिहाइड्स आहेत, त्याच्यानंतर काही अल्कोहोल्स आहेत, काही केटोन्स आहेत, काही सर्फेक्टन्स आहेत. हे सगळे व्होलॅटाईल पद्धतीची केमिकल्स बॅसिलस सबटिलिस काय करत असतो, तयार करत असतो. माझं एक सर्वसाधारण ऍज ए पर्सनल असं मत आहे की बॅसिलस सबटिलिस हा ज्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये याचा अवेअरनेस व्हायला पाहिजे होता ऍज ए बायोलॉजिकल बुरशीनाशक बॅसिलस सबटिलिसचा, त्या पद्धतीनं अजून अवेअरनेस लोकांच्या मध्ये कमी आहे. सगळ्यात महत्वाचं केमिकल बुरशीनाशक जी आहे, आता ही केमिकल बुरशीनाशक एका ठराविक मोड ऑफ ऍक्शन वरती काम करतात, एका ठराविक रोगावरती काम करतात. पण ही बॅसिलस सबटिलिस जी आहे किंवा ही जैविक बुरशीनाशक जी आहे, जे मायक्रोबियल बुरशीनाशक आहे, ही बुरशीनाशक ही असा रोग बघून काम करत नाहीत. जसं बॅसिलस सबटिलिस मी सांगितलं की असंख्य रोगावरती काम करतो आणि अतिशय चांगला मोलिक्युल आहे की केमिकल बुरशीनाशकाला मर्यादा आहेत, बरेचसे सारे क्लॉज आहेत, बरेच सारे रूल आहेत किंवा नियम आहेत. सो बॅसिलस सबटिलिसला नियम नाही, लक्षात घ्या. आणि बॅसिलस हा सेम केमिकल सारखाच काम करतो. त्याची काम करण्याची पद्धत, क्रियाशीलता हे त्याच्या काउंटवरती डिपेंड आहे. दुसरा पहिला मुद्दा, तो कोणत्या बेसमध्ये जातोय हे महत्वाचं आहे. तो टॅल्कम बेस आहे, डेक्स्ट्रोज बेस आहे किंवा लिक्विड बेसमध्ये आहे, तो महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये तुलना आपण करू शकत नाही, हेच चांगलं आहे, हेच चांगलं आहे असं आपण तुलना करू शकत नाही. पण चांगल्यातलं चांगला बेटर काउंट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा, बॅसिलस आपण ज्या वेळेला वापरणार आहे त्यावेळेला बॅसिलस वापरत असताना सगळ्यात महत्वाचं झाडामध्ये नॅचरल कंटेंट्स म्हणजे नैसर्गिकता, म्हणजे त्याला ऑर्गॅनिक कार्बन असेल, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. केमिकलचा वापर त्याच्यानंतर केलेला, त्याच्या अगोदर केलेला केमिकलचा वापर महत्वाचा आहे. आता बॅसिलस सबटिलिसचा सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे कॉम्पॅटेबिलिटी. आता कोणकोणत्या बुरशीनाशकांच्या बरोबर, कीटकनाशकांच्या बरोबर एकत्र करून मिक्स केला तर चालतो. तर बॅसिलस सबटिलिस हा व्हरायटी ऑफ केमिकल सोबत मिक्स केला तर चालेल, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं बुरशीनाशक जी आहे आणि हा बॅसिलस सबटिलिस हा मूळचा बॅक्टेरिया आहे आणि बॅक्टेरिया हा बुरशीनाशकांच्या मध्ये जरी मिक्स केला तरी त्याची कॉम्पॅटेबिलिटी कमी होत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही बुरशीनाशकांच्या मध्ये हा बॅसिलस सबटिलिस बिंदास मिक्स करून एकाच टँक मध्ये तुम्ही स्प्रे करू शकता, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. त्याच्यावरती बरेच सारे रिसर्च पेपर आज आलेले आहेत आणि या सगळ्यात लक्षात येते की बॅसिलस सबटिलिस हा बुरशीनाशकामध्ये ऍड मिक्स करून मारला तरी चालतोय. बुरशीनाशक असं असतं की जे बॅक्टेरियावर, जसं M45 आहे, बॅक्टेरियावरती सुद्धा काम करतं आणि कॉपर सारखा घटक असेल, सल्फर सारखा घटक असेल, याच्यासोबत तुम्ही ते मिक्स करू नका. अदरवाईज इतर बुरशीनाशकांच्या मध्ये बॅसिलस सबटिलिस मिक्स केला तरी त्याची कॉम्पॅटेबिलिटी ऍडजस्टेड आहे आणि त्याच्यामुळे तो चालेल, काही प्रॉब्लेम. बॅसिलस सबटिलिस कधी स्प्रे करावा? बॅसिलस सबटिलिस तुम्ही कधीही स्प्रे करू शकता. आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एक असा एक भ्रम तयार झालेला आहे की वातावरण खराब झालं, ढगाळ वातावरण आलं तरच बॅसिलस मारायचा.
आता हा कन्सेप्ट आपण सगळ्यांनी डोक्यातून काढला पाहिजे. बॅसिलस सबटिलिस हा कधीही मारू शकता तुम्ही, आणि फक्त तो दुपारच्या पिरियडमध्ये न मारता सकाळी सकाळी तुम्ही त्याचा स्प्रे करा. दुपारच्या पिरियडमध्ये तो एक ठराविक टेम्परेचरला डॉर्मंट स्थितीमधनं ऍक्टिव्ह होईल आणि आपल्या रोग नियंत्रणाचं काम तो सुरू करेल. सगळ्यात महत्वाचं, बॅसिलसचा ज्यावेळेला तुम्ही स्प्रे करता त्यावेळेला त्याच्याबरोबर कॉम्पॅटेबिलिटी किंवा बेटर रिझल्टसाठी तुम्ही ऍज ए किटोसान युज करू शकता. आता किटोसिया हे जे प्रोडक्ट आहे हे ऑलिगोसॅकराइड्स मध्ये येतं. किटोसान हे जे जलचर प्राणी आहेत, या जलचर प्राण्यांच्या खवल्यापासून, त्यांच्या सालीपासून काढलेलं ऑइल आहे. सगळ्यात महत्वाचं, किटोसान हे बॅसिलस सोबत जर आपण दिलं एकत्र, तर दोन्हीही या मॉलिक्युलची म्हणजे बॅसिलस सबटिलिस आणि किटोसान, बॅसिलस जे केमिकल सिक्रेशन करणार आहे तेच केमिकल किटोसान आहे, लक्षात घ्या. आणि दोन्हीची कॉम्पॅटेबिलिटी एकदम ऍडजस्टेड होते. दोन्हीच्यामुळे काय होतं तर डबल रिएक्शन्स मिळतात आणि रोग नियंत्रणाला चांगल्या पद्धतीनं, आणि ऑर्गॅनिक मध्ये हे बायोलॉजिकल आहे, दोन्हीही बायोलॉजिकल आहेत, बायोडिग्रेडेबल, सेफ्टी, ह्युमन बिईंग, वातावरणासाठी, एन्व्हायरमेंटसाठी पोषक, अशा पद्धतीचे दोन्ही कंटेंट आहेत. दोन्ही एकत्र तुम्ही मिक्स करून स्प्रे करू शकता. त्याचे रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतील. बॅसिलस सबटिलिस कधी मारायचा, कोणत्या टेम्परेचरला मारायचा? बॅसिलस सबटिलिस हा कोणत्याही टेम्परेचरला तुम्ही मारू शकता. फक्त व्हेरिएशन काय आहे तर 15 डिग्री टेम्परेचरच्या खाली ज्यावेळेला वातावरण येतं, कमी येतं तापमान, त्यावेळेला बॅसिलस सबटिलिस डॉर्मंट स्थितीमधून ऍक्टिव्ह स्टेजला येण्यासाठी थोडासा त्रास होतो. तो राहतो पण डॉर्मंट मध्ये राहतो. त्याच्यामुळे 15 डिग्री टेम्परेचरच्या खाली जर टेम्परेचर वातावरणाचा आला असेल तर स्प्रे करू नका. आणि तो सर्वसाधारण 45 डिग्री टेम्परेचर पर्यंत तुम्ही मारू शकताय. 45 डिग्री टेम्परेचरच्या वरती तो मग त्याचं मग इरिडिकेशन होतं किंवा ज्याला हाय टेम्परेचर म्हणतो, आणि त्यामुळे तो पुन्हा डॉर्मंट स्थितीला, त्या कंडिशन्सला जातो. त्याच्यामुळे सर्वसाधारण 15 ते 45 डिग्री टेम्परेचर, या टेम्परेचरमध्ये बॅसिलस सबटिलिस हा ऍक्टिव्ह राहतो, काम करतो. आता जाता जाता शेवटी किटोसानचा उल्लेख आला म्हणून मी तुम्हाला किटोसान विषयी थोडंसं सांगतो. किटोसान हे ऑलिगोसॅकराइड्स आहे, चांगलं मॉलिक्युल आहे, आणि हे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं एक ऑर्गॅनिक आहे, नॅचरली रिसोर्सेस आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेलं मॉलिक्युल आहे. हे सुद्धा सेम बॅसिलस सारखं काम करतं. किटोसान हे पाण्यात विरघळत नाही, हे ऍसिटोन वगैरे किंवा ऍसिटिक ऍसिड वगैरे अशामध्ये विरघळून ते डायल्यूट करून आपल्याला दिलं जातं, आणि मग ते स्प्रे केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचा लस्टर असेल किंवा सगळे जे रोग असेल, किटोसान हे अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल या तिन्ही स्टेजवरती काम करतं. त्यामुळे रोग असेल, कीड असेल, बॅक्टेरिया असेल, इव्हन व्हायरस असेल, याच्यावरती सुद्धा किटोसान तिन्ही लेवलवरती चांगल्या पद्धतीने काम करतं. त्यामुळे किटोसान सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकता. जर तुम्ही नॅचरली किंवा रेसिड्यू फ्री जर तयार करत असाल तो आपलं प्रोडक्शन, ऍग्रिकल्चर आउटपुट, तर ह्या 2 प्रोडक्टला तुम्ही जरूर वापरा आणि त्याच्यापासून आपल्या पिकाचं, आपल्या द्राक्ष बागेचं संरक्षण करा. एवढं या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ थांबवतो. याच्याबद्दल जर काही कोणाला शंका असेल, बॅसिलस सबटिलिस किंवा किटोसान याच्याविषयी जर काही शंका असेल, काही प्रश्न असतील, तर मला खाली कॉमेंट करा. माझ्या या ऍग्रिस क्रॉप केअर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार.